आपल्याला बिबड्या बनवायच्या आहे. त्याच्याकरता लागणारं साहित्य पावशेर मठ घेतले, 1 किलो बाजरी घेतली आणि हिरवी मिरची, लसणाच्या 4 कांड्या, अर्धी वाटी तीळ घेतले, 1 लसण कोथिंबीरची जुडी घेतली. आता लसणाची पात मी उद्या आणणार आहे, ताजी ताजी, परवा बनवायचे आहेत ना. आता हे मठ अगोदर भाजून मिक्सरला बारीक करून फक्त मी आज मठच भिजायला घालणार आहे आणि उद्या हिरवी मिरची लसूण टाकणार आहे त्याच्यात. बघा आता कढई तापली, आपण हे मठ भाजून घेऊ. थोडेसे चांगले असे लालसर होईतोवर भाजून घ्यायचे, मग मिक्सरला चांगले बारीक होते. थोडे मठ ज्यादा असले तर मग पेंडवड्या चांगल्या लागत आहे. हे बघा आता झाले मठ भाजून, असे लाल जरच भाजले. आता हे थोडेसे गार होऊन द्यायचे आणि मग बारीक करून घ्यायचे मिक्सरला. हे बघा आता बाजरी भाजायला टाकली. आता थोडी थोडी करून सगळी बाजरी भाजून घ्यायची. बाजरीच्या चांगल्या अशा तडतडला होईपर्यंत भाजायची चांगली लाल जरच. आता ती बाजरी जास्त असल्यामुळं मी गिरणीतून दळून आणणार आहे. हे बघा आता मिक्सरला बारीक केले मठ. हे असे थोडेसे जाडसर ठेवायचे. आता हे आपण पाणी टाकून भिजत घालणार आहे. आता हे असे कालवून 2 दिवस भिजून द्यायचे आणि तिसऱ्या दिवशी थापायचे त्या बाजरीचं पीठ मळून. आता आपण मिरची याला उद्या संध्याकाळी घालणार आहे. याचा आंबूसपणा येण्याकरता 2 दिवस भिजून द्यायची. पाणी चांगलं त्याला मोकळं टाकायचं भिजण्याकरता. हे बघा आता याला पाणी असं मोकळं ठेवायचं. याच्यावरती असं पाणी थोडं आलं ना मग चांगले भिजायला त्याला मोकळे भिजतील. हे बघा आता आपण रात्री हे मठ भिजायला घातले होते बरडून. हे बघा किती मस्त सुके झाले. आता याच्यात आपल्याला मिरची, लसूण, कोथिंबीर आपण एकत्र केले, बिना पाण्याचं मिक्सरला बारीक करून घेतली. आता ती याच्यात कालवायची. मीठ मी आता 3 चमचे घेतले. आता हे मीठ पण त्याच्यात टाकायचं. तर हे सगळं एकत्र हलवून घ्यायचं आणि रात्रभर भिजून द्यायचं आणि मग सकाळी पेंडवड्या करायच्या. भारी आंबूस झाले. आता अजून एक रात्रभर भिजणार आहे. हे मिरची, मीठ, आपल्याला जसं पाहिजे तसं. आता याच्यामध्ये बघा मठ चांगले भाजले, मग मिक्सरला जरा चांगले बारीक होत्यात. थोडेसे जाडसर ठेवायचे, लय बारीक नाही करायचे. हे बघा आता आपल्याला पेंडवड्या बनवायच्या आहे ना. आता पीठ मळायचं आहे म्हणून आता ही ताजी ताजी लसणाची पात आणली. आता ही पात धुवून घेतली, बारीक कापून घ्यायची, मग एकत्र करून घ्यायची पिठामध्ये. हे बघा आता हे रात्री भिजत घातलं होतं. आता याला 2 दिवस झाले, आज 3रा दिवस आहे. आता हे बाजरीचं पीठ घेतलंय आपण. आता हे चाळून घ्यायचं, मळायचं. आता चाळून मळायचं. आता मी हे पीठ चाळून घेणार आहे. आता ही लसणाची पात आपण कापून घेणार आहे. एकदम बारीक कापायची, ते पीठ मळताना टाकायची. बघा अशी एक बारीक करून घ्यायची चांगली. लसणाची पात जेवढी बारीक कापू आपण तेवढी चांगली. हे बघा आता आपल्याला हे पीठ मळायचं आहे. आता हे याच्यामध्ये हे बाजरी भाजून दळून चाळून घेतलं हे पीठ चांगलं. आता याच्या बिबड्या बनवायच्या आहे. तर ही लसणाची पात टाकली आपण बारीक कापून. आता हे मठ आणि मिरची ते भिजत टाकेल होतं ते याच्यात एकत्र करून घ्यायचं.
आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं. 1 किलो आपण बाजरीचं पीठ बनवेल होतं आणि 250 ग्रॅम मठ. हे बघा आता हे तीळ टाकले. आता आपण रात्री 2 चमचे मीठ टाकेल. अजून थोडंसं मीठ टाकू 1 चमचा. बघा आता आपल्याला त्याच्यात पाणी जसं पाहिजे तसं पाणी टाकून मळून घ्यायचं. चांगलं निबर मळायचं. लई निबरही नाही करायचं, लई पातळ नाही, असं मापात करायचं. आपल्याला त्या बिबड्या थापता येते ना, असं करायचं. हे बघा झालं आपलं पेंडवड्याचं पीठ तयार. आमच्याकडं पेंडवड्या पण म्हणते आणि बिबड्या पण म्हणते. आपलं हे बिबड्याचं पीठ तयार. हे असे गोल गोल गोळे करून घ्यायचे. मग अशा थापायच्या, एकदम पातळ थापायच्या. सारखी अशी गोल गोल थापून घ्यायची. जाड नाही करायचं. झाल्या आपल्या पेंडवड्या बनवून. हे बघा सगळ्या अशा झाल्या बनवून. आता वाळून द्यायच्या चांगल्या दिवसभर.